तुम्ही कधी स्वामींची अशी मूर्ती पाहिली आहे का? श्री स्वामी समर्थ. मी कोकणची ऋषाली आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आध्यात्मिक सद्गुरू श्री श्री 108 महंत मठाधीश परमपूज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराजांच्या संकल्पनेतून अवघ्या 85 दिवसांमध्ये बांधलेला जांभा दगडातील हा अतिशय सुंदर असा मठ आजवर तुम्ही कुठेही पाहिली नसेल अशी कृष्णशिला दगडामधील श्री स्वामी समर्थांची चैतन्य रूपी मूर्ती या मठामध्ये स्थापित केली आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्री देव गावडोबा मंदिर ते स्वामी मंदिर माड्याची वाडी श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची ढोल पथकासह भव्य मिरवणूक काढण्यात आली. 2 एप्रिल 2025 या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. या मठाची स्थापना 2008 साली झाली असून 2025 मध्ये पुनर्बांधणी अवघ्या 3 महिन्यात करण्यात आली. त्याचबरोबर 27 मार्च ते 6 एप्रिल पर्यंत इथे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मठाच्या बाजूला असणाऱ्या काका महाराजांच्या दरबारामध्ये गरजू लोकांच्या प्रश्नांचे निराकरण सुद्धा स्वामी कृपेने केले जाते. जांभा दगडांच्या लाल रंगामध्ये कृष्णशिला दगडातील ही मूर्ती इतकी देखणी आणि आकर्षक दिसते की काही काळ पाहतच राहावेसे वाटते. मग अशा या सुंदर स्वामींच्या मंदिराबद्दलची माहिती सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची. या मंदिराला भेट द्यायची असेल तर कुडाळपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारी माड्याची वाडी या गावामध्ये हे मंदिर आहे. आणि कोकणातील अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी मला फॉलो करायला विसरू नका. लक्षपूर्वक बघ, संकटमुक्त होशील.